फ्रॉम हुंडूर टुवर्ड्स थांग विलेज. होऊ शकता हे एक ओढा या इकडे जातोय शौक नदीला मिळण्यासाठी. हे बघा काय अशा प्रकारे आहे डबल हंप. या कॅमलचं तुम्ही स्पष्टपणे बघू शकता. लेट्स एन्जॉय द जर्नी. फिर मैं यहाँ बैठा था 71 में दिसंबर का 4 तारीख को. माँ बाप जो है बीवी जो है वहाँ रखा था. फिर लड़ाई हो गया कि ये इंडिया का हो गया वो पाकिस्तान का हो गया. माँ बाप जो है पहली बीवी जो है पाकिस्तान में रहेगी मैं अकेले इंडिया में रहेगी. गुड मॉर्निंग. तर ही आपल्या नव्या ब्लॉगची सुरुवात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कसा व्ह्यू आहे. ते काय अशा प्रकारचा सुंदर व्ह्यू आहे आपल्या रूममधून. आणि आज आम्ही जाणार आहोत थांग विलेजला, जे की आहे इंडियाचं लास्ट विलेज. आपल्या इकडे तुर्तुकलाही इंडियाचं लास्ट विलेज म्हणतात, पण हे तुर्तुकपासूनही पुढे 10 किलोमीटरवर आहे. आपलं हॉटेल आहे गुंपा हाऊस इन गार्डन अँड रिसॉर्ट हुंडूरमधलं. तर मी निघालो आहे थांगच्या दिशेने. वाटेत आपल्याला हे जे माउंटन्स दिसतात हे पूर्ण सँडचे आहे, माउंटन्स आहेत. पूर्ण वाळूचे काळ्या काळ्या प्रकारची वाळू आहे. काळ्या तांबड्या रंगाची वाळू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर बघा या ठिकाणी रस्त्यावर कसं पाणी होतं, कसं काय होतं काय माहीत. तर मी आता ज्या ठिकाणाहून जात आहे तर हा आहे सियाचीन वॉर झोन. 1961ला मला आठवत नाही आता 1961 का कधी 65मध्ये जेव्हा आपलं चीनसोबत जे युद्ध झालं होतं त्याचा हा युद्धभूमी आहे. बघा कशा प्रकारचा व्ह्यू आहे. एका साईडला हा माउंटन्स आणि एका साईडला हे शौक नदीचं खोरं. एकदम अरुंद असा रस्ता वळणाचा. ॲक्च्युअली चालवायला तेवढं काही भीती वाटत नाही आहे, पण प्रत्यक्ष काही भीती वाटत नाही, पण जेव्हा व्हिडिओजमध्ये पाहतो की एकदम अशी इकडं खाई दिसते त्यावेळेस थोडं डेंजर वाटतं. तरी ह्याची खोली काही नाही जास्त, पुढे चालून जास्त खोलीचेही रस्ते आपल्याला मिळतील. समोरून एक छोटी नदी शौक रिव्हरला येऊन मिळत आहे. त्यावर हा आयर्न ब्रिज आहे. आणि वरती बघितलं तर कसं अकराळ रूप दिसतंय या माउंटन्सचं. हे बघा कशी खळखळून वाहत येत आहे ही रिव्हर. आणि आपण माउंटेन्सहून आयर्न ब्रिजहून जात आहेत. समोर आपले आर्मीचे जवान. आणि हे एकदम बघा वरती पुरा डोंगर कोरून हा रस्ता तयार केलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही ही जी व्हाईट दिसतंय ही पूर्ण वाळू आहे या नदीच्या खोऱ्यात. आणि समोर टेकडीवर बर्फ आहे या माउंटेनच्या एकदम टॉपला. हे जे दगडं दिसत आहेत असं वाटतंय की हे यांना काहीतरी ऑइल वगैरे लागलेलं आहे. अशा प्रकारचे हे चमकणारे दगडं आहेत, चमकायलेत हे जसं काही याला ऑइलमधून हे दगड काढलेत आपल्या. अशा प्रकारे पहाडांवरही ती स्थिती आहे. एकदम चमकायलेत हे तपकेरी रंगाचे माउंटन्स आणि हे दगडंसुद्धा. आता या शौक्य नदीचा प्रवाह वाढलेला आहे. मागेच हिला कुठेतरी नुब्रा नदीसुद्धा त्याचा संगम झालेला आहे. आणि या छोट्या छोट्या दुसऱ्या नळ्या मिळून प्रवाह हा चांगल्या प्रमाणात होत आहे. पाणी वाहत आहे या नदीतून. आणि हा डाव्या साईडला बघा डोंगर कोरून रस्ता केलेला आहे तयार, ज्यातून आम्ही जात आहोत. आणि समोर ती व्हॅली सुंदर अशी. आणि आपले सर्व बाईक्स. मस्त असं चिल वातावरण आहे, आल्हाददायी. म्हणजे जास्त काही थंडही नाही आणि गरमही नाही. तरी साधारण 15 ते 16 डिग्री टेम्परेचर असेल असा माझा अंदाज आहे.
बघा, हाही परिसर असा वाटतोय जसं काही त्या नदीचं खोरं आहे हे दगडं वगैरे पाहून. कारण की साधारण नदीच्या खोऱ्यात असे गुळगुळीत आपल्याला दगडं पाहायला मिळतात. आयन ब्रिजहून जायची मजा काय वेगळीच, छान वाटतं. वन व्हेकल ॲट अ वन टाईम असं या ठिकाणी दिलेलं आहे. हे आय थिंक 4 व्हीलरसाठी असेल. लाकडाचा आहे हा संपूर्ण ब्रिज. या साईडने ही येते शोक या दिशेने वाहत आहे. बघा ही वाळूतून दमून जावं लागते बाबा. मस्त असा रोड आहे या शोक नदीच्या उजव्या बाजूने, ज्यावर आम्ही जात आहे. चढ उताराचा रस्ता आहे, मध्ये मध्ये थोडे काही हे असे खराब पॅचेस आहेत, पण मस्त वाटत आहे या व्हॅलीतून जाताना. डोंगरांना निहाळत असं कितीही चालत गेलं तरी आणखीन, म्हणजे असं कितीही बाईक चालवत गेलं तरी आणखीन जावं असंच वाटेल. काही अशा प्रकारचे आहेत हे रस्ते. आणि या व्हॅलीतून जोरात हवा येत आहे. आणि शोंक रिव्हरला आम्ही पुन्हा एकदा पार करतो. स्पीड लिमिट ओनली 5 किलोमीटर. तर या आयन ब्रिजवर मी जात आहे पुन्हा एकदा. लाकडी ब्रिज आहे. समोर बघा कसा एकदम पूर्ण या माउंटन्सला कोरून हा रस्ता बनवला आहे, ज्या खालून आपल्याला जायचं आहे आता. हे बघा फुल विंड नॉईज आहे. ते साडं बघा किती तशा घालायलेत. फुल विंडमध्ये आपण जात आहे. विंडमुळं ही रस्त्यावर वाळू येत आहे आणि ते कशा प्रकारे दिसते बघा. यही तो खूबसूरती है लद्दाख की. यहाँ पे आपको बर्फ दिखेगी, रेत दिखेगी, ठंडी बारिश, सिर्फ गर्मी को छोड़ते, और जो कि हमें नहीं चाहिए. भरपूर प्रमाणात हवा आहे, तो जोरात विंड. हे झाडं बघा कसे हलतात, त्याहून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तर या ठिकाणी बघू शकता हे एक ओढा या इकडे जातोय शोक नदीला मिळण्यासाठी. आणि नयनरम्य हे दृश्य आहे. थोडं पुढे जाऊन गाडी थांबूया. पुढे गाडी लावूया. बघा सुंदर पाणी आहे हे हिमालयातून येणारं. आणि पुढे जाऊन आपण त्याला कसं करतो, त्यामध्ये वेगवेगळी कारखान्याचे केमिकल वगैरे टाकून किती अशुद्ध करतो. आणि हे किती शुद्ध पाणी आहे बघा. या दिशेने जाते हे. आणि ही आपली पुढे शोंक रिव्हर. आम्ही निघालोय थांग विलेजकडे. Let's enjoy the journey.
या तर शूटिंग स्टोन एरिया स्टार्टेड असा बोर्ड होता. पावसामुळे किंवा असे हवेमुळे सुद्धा इतक्या जोरात हवा चालते काही सांगता येत नाही. किंवा असंच हे भूस्खलन होऊन किंवा कसं वरून दगड खाली येऊ शकतात. असा हा एरिया आहे. सावधानी से चलाएं विजयक असं दिले. आणि लहान मुलांना आपण हात दाखवूया. भारी वाटते. खूप सुंदर अशी स्माईल असते या मुलांच्या चेहऱ्यावर. एक ब्रिज वन्स व्हेकल ॲट वन टाइम. तर आता आम्ही क्रॉस केली आहे ही बॉर्डर थांगसाठी जाण्यासाठी. मे बी टक्सक नावाचं विलेज आहे. आम्ही ही चढाई चढत आहोत थांग विलेजसाठी. बघू शकता एका साईडला कसं खोल आहे आणि रस्ता अरुंद आणि समोर सुंदर असा माउंटेन्स व्ह्यू. मी आता बोर्ड पाहिला आहे त्यावर लिहिले यू आर अंडर एनिमी ऑब्झर्वेशन इन 200 मीटर्स. म्हणजे फक्त इथून 200 मीटरच्या अंतरावर पाकिस्तानची बॉर्डर आहे. आणि हा पार्किंग एरिया आहे थांग विलेजचा. आणि आता फायनली आपण पोहोचलो आहोत थांग विलेजला. थांग विलेजहून जो बॉर्डर व्ह्यू पॉईंट आहे त्या ठिकाणी आहेत आपण. तर आता आपल्यासमोर उभे आहेत हे एक गृहस्थ जे आपल्या आईवडिलांपासून 45 वर्ष दूर होते. त्यांचे आईवडील होते पाकिस्तानमध्ये व ते होते भारतात. व ते स्टोरी आता आपले स्वतः सांगत आहेत. आपण त्यांच्याकडून जवळ ऐकूया. दिसंबर का 10 तारीख को यहाँ भी जंग छिड़ गया जी. हमारा थांग गाँव से 22 किलोमीटर आगे है. हम थांग गाँव में था जी उसी टाइम पर पाकिस्तान में. इंडिया पाकिस्तान के लोगों का और बहुत लड़ाई हो रहा का सुनते रहा जी. हमको लड़ाई का आवाज़ तो नहीं सुना. ज़्यादा नहीं टिका. 2 दिन फाइटिंग चल गए. तीसरे दिन से पाकिस्तान भागना शुरू हो गया जी. अपना इंडिया का बहुत पीछे आते आते सबसे पहले चुलूम का एक, इसके बाद टूक 2, इसके बाद 83, 3, इसके बाद थांग 4. ये 4 गाँव जो है 71 का पहले पाकिस्तान का कब्जे में था. फिर दिसंबर का 10 तारीख को जंग छिड़ गया. 17 तारीख को जो है ये 4 गाँव इंडिया को हो गया जी. वो अभी देख रहे हो 6 नंबर का है. ये गाँव पाकिस्तान में रह गया. हमारा रिश्तेदार पूरा वहाँ बांट गया जी. थांग गाँव का पाकिस्तान के ज़माने में ये गाँव एक ही था. हम लोगों का उधर ज़मीन था, इन लोगों का इधर ज़मीन था. फिर हमारे किसी का माँ किसी का बहन पूरा रिश्तेदार वहाँ बांट गया. हम खुद का जो है पहले बीबी था 19 साल का था जी. माँ बाप था वहाँ रह गया जी. वहाँ का पैदाइश था मैं. घर पूरा ज़मीन वहाँ था जी. इधर थोड़ा सा था 4-5 कना. फिर मैं यहाँ बैठा था 71 में. दिसंबर का 10 तारीख को माँ बाप जो है बीबी जो है वहाँ रखा था. फिर लड़ाई हो गया जी. ये इंडिया का हो गया, वो पाकिस्तान का हो गया. माँ बाप जो है पहले बीबी जो है पाकिस्तान में रह गई. मैं अकेले इंडिया में रह गई. फिर 5 साल था मैं इंतज़ार किया आर्मी को कोई अफसर आ जाओ सिविल का मेहरबानी करके हमारा पाकिस्तान से बातचीत करके हमारा आदमी लाओ, माँ बाप लाओ, बहन भाई लाओ. लाएगा बोलता रहा. बाद में बोला जी हमने कोशिश किया, पाकिस्तान वाला नहीं मारा, हम क्या करें. फिर 5 साल के बाद मैं इधर शादी कर दिया. अभी 6 लड़की इधर ही है. फिर अपना इंडिया का गवर्नमेंट का शुक्रिया अदा करता हूँ क्योंकि हमको लड़का ज़्यादा है जी. अपन सबको दाल रोटी हो रहा है जी. ये 71 में अपने इंडिया का बहादुर जवानों ने पाकिस्तान से आज़ाद करने वाला इंडिया का लाल गाँव थांग गाँव में यहाँ तहसील पाकिस्तान का गाँव, पाकिस्तान का बैकग्राउंड देखने के लिए यहाँ आने के लिए आप लोगों का भी बहुत बहुत शुक्रिया. वो गाँव देख रहे हो वो पाकिस्तान का ही जी. नदी के उस तरफ इसका नाम है छोटांग. आगे वाला गाँव का नाम सानू. ये दोनों गाँव जो है पाकिस्तान के ही. फिर ऊपर वाला टॉप में देखो आप
ये छोटा के ऊपर छोटा सा पहाड़ दिख रहा है, वहाँ रास्ता दिख रहा है, वही पहाड़ काला वाला पहाड़ काला काला सुबह सुबह दिख रहा है, पूरा पाकिस्तान का बॉर्डर है, उनका बैंका नीचे आप देख रहा है। फिर नदी के इस तरफ अपना, नदी के उस तरफ पाकिस्तान, समझ गया। तर काही अशा प्रकारचं मोठं बायनॅक्युलर घेतलं तर आपण या असलेलं पाकिस्तान पाहू शकतो। आणि हे समोर जी ग्रीनरी आहे झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो पण काही दिसणार नाही, अशा मोठ्या बायनॅक्युलरमधून आपल्याला दिसतं। तिकडे घरं आहेत, त्या फोरोन गावाचं नाव मी तिथं मला व्यवस्थित उच्चारता येत, त्या गावात ती घरं आहेत जी इथून दिसतात। ठीक आहे, थँक्यू। आता हे अशी दुकानं आहेत जिथं हे ब्लूबेरी, ॲप्रिकॉट, बादाम असे विविध फळं आपल्याला मिळतात। मी आता इथून ब्लूबेरी आणि ॲप्रिकॉट घेतलेत आणि हे अंकल आहेत, यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली। यांच्याकडून आपण हे बायनॅक्युलर्ससुद्धा घेतले होते। आता जाऊ आपण जेवणाकडे। तर या ठिकाणी हे आपण घेतली आहे दाल खिचडी आणि कढ। आपल्याला हे इतकं सुंदर असं जेवण मिळतं आहे। आता आपण हे करूया। सुंदर अशी टेस्ट आहे दाल खिचडीची आणि एकदम बॉर्डरवर एवढं चांगलं जेवण आपल्याला मिळते। याआधी मी प्रत्येक जेव्हा तिथं लंचला थांबलो तर फक्त मॅगी आणि पराठे हे दोनच ऑप्शन आम्हाला जास्त करून भेटायचे, पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऑप्शन आहेत आणि टेस्टही चांगली आहे। तर आपण आता रिटर्न जात आहे परत एकदा या आयन ब्रिजहून। तर हे चेकपोस्ट आहे, या ठिकाणी आपलं इनर लाईन परमिट पाहिलं जातं थांगला जाण्यासाठी। तर थांग विलेजला येऊन आपण बॉर्डर तर पाहू शकतो, पण त्यासोबतच इथे यायचा जो रस्ता आहे तोही तेवढाच सुंदर आहे खूप। जर तुम्ही लडाखला येऊन थांग विलेज व्हिजिट न करता समजा डिस्किटून पँगॉंगला जायचा विचार करत असाल तर नक्की एक दिवस वाढवून तुम्ही या थांग किंवा तुर्तुक विलेजला या, कारण की हा जो रस्ता आहे त्या पूर्ण त्या अदर टर्नपेक्षा खूप वेगळा आहे, सिंगल आहे, नॅरो रोड आहे व इथे वाळू अशी उडते हवा आल्यावर। हे जे काही आणि ही खळखळून वाहणारी नदी आपली, हे सगळं जे काही दृश्य आहे हे आपण इथे येऊन अनुभवलं तर त्याची व इथली जी राईड आहे याची मजा वेगळीच आहे, जी फक्त डिस्किट आणि पँगॉंगला येऊन कवर नाही होणार। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर लेह लडाखमध्ये हे जर तुम्ही इन्क्लूड केलं नसेल तुमच्या अल्टरनरीमध्ये तर नक्की थांग किंवा तुर्तुक विलेज ॲड करा आणि यालासुद्धा नक्की भेट द्या, कारण की हा रस्ता खूप सुंदर आहे, बाकी रस्त्यांपेक्षा एकदम छोटा आहे व इथे जी जोरात चालणारी हवा व वाळू हे बघायची मजा वेगळीच आहे। हा इकडचा रस्ता जातो तुर्तुकसाठी। इथेच आम्ही आता फोटोशूट केला आणि बघा कसा दिसतोय हा खळखळून वाहणारा नदीचा प्रवाह। तर बघा कसा व्ह्यू होता एकदम डोंगराला कोरून हा बनवलेला रस्ता, डोंगराच्या पोटातून या माउंटेन्सच्या। तर संपूर्ण प्लेन असा रस्ता लागलेला आहे परत आणि समोर हा भव्य दिव्य माउंटन्स आणि मी हे सगळं डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय, सोबतच आपण कॅमेऱ्याचाही टिपत आहोत। बघा अंकल आपल्याला दाखवले आहात जुले कशी खळखळून वाहत आहे ही शॉंगके रिव्हर। आणि ब्रिज बघा कसा लाकडाचा आहे।
हे नदीच्या पात्रात हवेचं हवा लागून त्यातील वाफ होत आहे व ही वरीवरनं जात आहे वाफ. सुरुवातीला मला वाटलं ही वाळू आहे, पण ही वाळू नसून या नदीच्या पात्रातील पाण्याची वाफ आहे. थंड असते ते पाणी ग्लेशियरचं, त्याला जराही हवा आणखीन थंड हवा लागली की ते वाफ होऊन वरी जात आहे. आणि बघा मुलं कसे येतात लहान लहान शाळेतून, त्यांच्या आई वगैरे त्यांच्यासोबत आहेत त्यांना घरी न्यायला. हे छोटी मुलगी, लँडस्केप आणि लँडस्केप. दिस इज द ब्युटी ऑफ लेह लडाख. आपल्याला एक झाडही सुद्धा दिसत नाही एवढ्या या टेरेनमध्ये, पण तरीही इतकं नयनरम्य दृश्य आहे हे. सुंदर असं, ज्याच्याकडे तासन तास बसून इथे बघा वाटतं, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडं वेळ नाही आहे. शौक्य वॉर मेमोरियल आहे. तुम्ही जर वेळ असेल तर या ठिकाणी भेट देऊ शकता. तुर्तुकून म्हणजे थांगून निघाल्यानंतर साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे हे. थांग आणि डिस्किटच्या मध्ये सुंदर असे माउंटन दिसतात पुन्हा आपल्याला. आणि माउंटेन्सच्या एकदम टॉपवर आहे बर्फ, त्या तिथे. आय डोंट नो गोप्रोने तुम्हाला दिसत आहे की नाही, पण उघड्या डोळ्यांनी मला तो चांगल्या प्रकारे दिसत आहे. आणि रस्ता बघा कसा आहे, चढ उताराचा. आणि ही आपली शौक्य नदी. शोक नदी, काय एक्झॅक्ट नाव आहे काय लक्षात येत नाही. SHYOK नाव आहे. तर ही होती आजची स्टोरी. गोइंग टू थांग विलेज अँड लुक ॲट द बॉर्डर. आपण आज बॉर्डर पलीकडील गाव बघितलं, तेथील घरी बघितले. बायनॅक्युलरनी मला दिसलं, पण कॅमेऱ्यातून मी ते तुम्हाला दाखवू शकलो नाही. त्यासोबतच एका टेकडीवर असं एक पोल लावला होता. तर तेथील बायनॅक्युलरवाले जे होते ते सांगत होते की हा भाग पाकिस्तानच्या हद्दीतील आहे. 1971ला जेव्हा युद्ध झालं त्यावेळेस हे 4-5 गावं आहेत ज्याची नावं स्क्रीनवर आहेत. हे गावं त्यावेळेस भारतीय सैन्यांनी ताबा मिळवला या गावावर. त्याआधी ते गावे पाकिस्तानमध्ये होते. हंप होता रस्त्यावर, लॉक करता लक्षात आलं नाही मला. आणि पुन्हा एकदा लागला आपला आयर्न ब्रिज पुढे. आपले बाकीचे रायडर्स जात आहेत ते आयर्न ब्रिजहून. तर ही वाळू कशा प्रकारे उडत आहे हवेमुळे, आणि मस्त असं व्ह्यू दिसतोय आपल्याला. आणि गाडी चालवायला मजा येते या व्ह्यूसोबत. हे बघा आहे. तर या ठिकाणी सुंदर असा एक आयर्न ब्रिज आहे समोर. आणि हे बघा डोंगराच्या एकदम पोटातून, माउंटेन्सच्या पोटातून हा कोरून रस्ता केला आहे, ज्याने आता आपण जाणार आहोत. बघू शकता तुम्ही. आणि खालून नदीचा प्रवाह. तर 2 मिनटं शांत मी थांबलो या व्हॅलीमध्ये. येथील हे सौंदर्य शांतपणे बघण्यासाठी. तर पाहिलं, पाणी पिलं आणि आता निघतो.
तर वाटेत आपल्याला ह्या स्त्रिया हे जनावरं चरवताना दिसत आहेत. तर बघा इकडल्या कशा आहेत गाई. आपल्या गायींपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. हे जास्त केस आहेत त्यांच्या अंगावर आणि शिंगही कसे आहेत बघा, छोटे छोटे समोरच्या दिशेने अनुकुचीदार. आणि सपाट प्रदेश, डोंगर आता दूर दूर झालेत. या रस्त्यावर, अशा सपाट रस्त्यावर गाडी चालवायची पण वेगळीच मजा येते. हे दुरून डोंगराचा व्ह्यू पाहून, कारण की इथं काही जास्त नागमोडी वळणं नसतात, काही नाही, फक्त एक थ्रोटल ओढायचं. तर आत्ता आम्ही हुंडरला पोहोचलो आहेत व हुंडरमध्येच जी कॅम्प साईड आहे, डेझर्ट कॅम्प, त्या साईडला जात आहेत. त्या ठिकाणी कॅमल राईड हे तिथलं वैशिष्ट्य आहे आणि डबल हॅम्प असलेले कॅमल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चला, तर या ठिकाणी हे डबल हॅम्प कॅमल आहेत. हे याचं 500 रुपये आहे आणि टायमिंग जे आहेत तुम्ही तिथं बघू शकता. सकाळी 9:30 ते 12 व दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या टाईममध्ये ही कॅमल राईड होते. तर आता आपण या कॅमल्सच्या जवळ आलेलो आहे आणि आपण बघू शकता हे कसे डबल हॅम्प असलेले कॅमल आहेत. या ठिकाणी बघा, हे बघा, नॉर्मली एकच हंप असतो समोरचा. हे बघा काही अशा प्रकारे आहे डबल हंप. या कॅमलचा तुम्ही स्पष्टपणे बघू शकता. लेह लडाखला जे कोल्ड डेझर्ट म्हणतात, तर या कोल्ड डेझर्टमध्ये उंट नाही भेटला तरच नवल म्हणावं लागेल. अशा या कॅमल राईडची सफारी आपण इथे साधारण सध्याचा रेट 500 रुपये आहे. तुम्ही जेव्हा याल तो व्हेरी करेल. आणि हा आहे रुपेश या ठिकाणी. रुपेश आणि हे श्यामभाई. आता आम्ही जातोय कॅमल राईडसाठी. त्याचा आम्ही व्हिडिओ घेणार नाही कारण की आम्ही तिकीटही घेतलं नाही. ओके, तर या ठिकाणी आता आमचं फोटोशूट झालेलं आहे. आम्ही काही कॅमल राईड केली नाही. आता जे खरंय ते सांगायचं. हो, तर आता आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने जातो. हॉटेल इथून 2 ते 3 काही बघा, काही अशा प्रकारे आहे ह्या कॅमल राईडचा परिसर. या गाड्यांच्या पलीकडं इकडं आपले बाईक्स रायडर रेडी होत आहेत. आता निघतो हॉटेलकडे. चला, तर आता मी इथं रूमला आलो, फ्रेश झालो आणि इथं आलो आहे डिनरसाठी. तर इथं आपण ही लोकल डिश आहे थुपका, त्यामध्ये व्हेजिटेबल सूप, ही पनीरची भाजी, पापड, रोटी आणि हे सलाद घेतले, राईस आहे तो नंतर घेऊ. आता मी करतो डिनर. त्या ठिकाणी थोडं बोनफायर होतं आणि आपल्या रायडरपैकी एकाचा बड्डे आहे. तर आता आम्ही इथं बड्डे सेलिब्रेशनसाठी थांबलो. बोला जल्दी बोला. हा असलंय. वापस भी मिलेंगे इसके बाद।